मुंबई मेट्रोतून तुम्ही प्रवास करणार असाल तर या प्रवासाआधी तुम्हाला काय काय करायला लागेल, तिकीट कसं काढायचं, मेट्रो स्थानकावर पोहोचताना कोणकोणते सिक्युरिटी चेक्स तुम्हाला पार पाडावे लागणार आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मेट्रो ट्रेनची आजपासून सुरुवात झालेली आहे, मात्र या मेट्रोने आपण प्रवास कसा कराल, तिकीट काढून प्लॅटफॉर्मपर्यंत कसे पोहोचाल, तिकीट काढण्याची काय पद्धत आहे हे आम्ही दाखवणार आहोत। पाहूयात नेमकी या मेट्रोमध्ये ही सगळी सुविधा कशी आहे। यावेळी मी तिकीट काउंटरवर आहे। तिकीट काउंटरवरती आपल्याला दोन पद्धतीने आपल्याला हे सगळे तिकीट काढून मिळेल। एक मंथली पास असेल किंवा एक टोकन। जसं नॉर्मल लोकल रेल्वेमध्ये आपल्याला जे प्रवासी तिकीट मिळतं तशा पद्धतीचं तिकीट इथे नाहीये, इथे टोकन आहे आणि मंथली पास आहे। आमच्याकडे अशा पद्धतीचा मंथली पास आहे। हा मंथली पासने कशा पद्धतीने तुम्ही आतमध्ये जाऊ शकता ते मी दाखवतो। अशा पद्धतीचा आपण पास काढू शकता किंवा टोकन काढू शकता। पाहूयात ह्या टोकनच्या साहाय्याने किंवा पासच्या साहाय्याने आपण कशा आतमध्ये जाऊ शकता। तिकीट काढल्यानंतर आपल्याला या सगळ्या सिक्युरिटी चेकमधून जावं लागेल। इथे बघितलं तर आपण सिक्युरिटी चेक आहे, या सिक्युरिटी चेकमधून आपल्याला आतमध्ये जावं लागले नाही। आपल्याजवळ जो पास आहे किंवा जे टोकन आहे ते घेऊन आपण या सगळ्या सिक्युरिटी चेकमध्ये आतमध्ये यायचं आहे आणि मग आपला पुढचा जो प्रवास आहे तो सुरू होतो। तिकीट काउंटरवरून घेतलेले टोकन असेल किंवा अशा पद्धतीचा पास असेल ते घेतल्यानंतर सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आपल्याला या मशीनकडे यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने हा पास जो आहे तो प्लेस करायचा आहे। आपल्याला या पासद्वारे मग अशा पद्धतीने आतमध्ये यायला मिळणार आहे। आपण आतमध्ये आल्यानंतर थेट प्लॅटफॉर्मपर्यंत जाऊ शकता। प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एस्केलेटरचा वापर करून देखील आपण जो आहे ते प्लॅटफॉर्मपर्यंत जाऊ शकता किंवा नॉर्मल ज्या पायऱ्या आहेत त्याचा वापर करून देखील आपण प्लॅटफॉर्मपर्यंत जाऊ शकता। अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचं हे जे स्टेशन आहे, स्टेशनचा परिसर आहे किंवा एकंदरीतच मेट्रो जी ट्रेन आहे ती बनवण्यात आलेली आहे। त्यामुळे हा सगळा प्रवास जो आहे तो तुम्हाला एक वेगळा अनुभव नक्कीच देतो। आता आपण या सगळ्या एस्केलेटरवरून वरती आलेलो आहोत। आता आपण जातोय थेट प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की मेट्रो जी आहे ती इथे सज्ज आहे। आपण तिकीट काउंटरपर्यंत आला, तिकीट काउंटरवरून टोकन घेतलं किंवा पास घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही येऊन या मेट्रोमध्ये बसू शकता आणि तुमची जी काही संभाव्य स्थानकं आहेत या दरम्यानची तिथला प्रवास जो आहे तो तुम्ही करू शकता। फक्त जो आपल्याकडे पास आहे किंवा जो टोकन आहे तुम्ही ज्या पुढच्या स्टेशनला जाल तिथे जी मशीन आहे त्याच्यावरती तुम्हाला ते शो करायचं आहे, ते टोकन तिथे डॉक करायचं आहे आणि मग तुमचा पुढचा प्रवास जो आहे तो तुम्ही करू शकता किंवा त्या स्टेशनमधून तुम्ही बाहेर पडू शकता। एकंदरीतच एक वेगळा अनुभव जो आहे तो या निमित्ताने मुंबईकरांना येणार आहे। मेट्रोचा अशा पद्धतीचा एक वेगळा आणि जलदचा सफर जो आहे तो मुंबईकरांना या सगळ्या माध्यमातून मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।